हाय. अय्या, अरे मुंबईहून कधी आला? काल रात्री. हो नंतर भेटूया, मला ऑफिसला उशीर हे होतो. बघ, ऑफिसला जायला उशीर कर, पण यायला उशीर करू नकोस. का रे? अरे काय, एवढ्या दिवसांनी आलोय, तुला भेटायला नको? हे काही नाही, संध्याकाळी 5:30 वाजता मी तुला तुझ्या ऑफिसच्या बाहेर भेटणार. अरे पण तुझा तो मेवणा. मेवण्याला मार गोळी. हे बघ, बरोबर 5:30 वाजता तू तुझ्या ऑफिसच्या खिडकीतून मला इशारा करायचा. हा. कसा करशील? केला इशारा जाता जाता. शाबास. बाय. चल रे. तू येस, ऑफकोर्स मीच. त्याचं काय झालं, मी इथं असणं हे नॅचरली आहे. इथून जवळून चाललो होतो, तुमची गाडी दिसली, म्हटलं घरापर्यंत लिफ्ट मिळेल. आणि समजा आम्हाला घरी जायचं नसेल तर तर ताईला सांगतो. म्हटलं जाऊया तुमच्यावर फिरत फिरत, नाहीतरी काही काम नव्हतं. नाहीतरी तुला कुठे काय काम असतं. तू केवळ माझा मेव्हणा आहेस म्हणून. म्हणून हक्कानं गाडीत बसलो. घरी चला ताईला सांगू. सर मी जाते. नाही, तुम्ही कशाला जाताय? तुम्ही थांबा ना. तुम्ही कशाला जाताय? नाही पण तुमचे पाहुणे आहेत बरोबर. नाही नाही, पाहुणे कुठले? मेवणे. हो मी यांचा मेवणा आहे. अच्छा. यांच्या घरच्यासारखं आहे. हो? तुम्ही बसा ना, या बसा बसा. नाही नाही अरे, मी जाते. म्हणजे तुम्ही कशाला जाताय? तुम्ही एक्सक्यूज मी, हा? मी जरा या बाजूला वा, त्यांच्या लांब मी? जरा. तुम्ही आमच्या भाऊजींच्या ऑफिस मध्ये काम करता? हो काय सांगताय काय? भाऊजी हे तुमच्याकडे काम करतात? कोण भाऊजी? तुम्ही भाऊजी, हे भाऊजी हो, भाऊजी 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 म्हणतो मला. भाऊजी भाऊजी रागवले. हम्म. भाऊजी थांबा, तुमचा लाडका मेवणा येतोय तुमच्यावर. चला भाऊजी. तू इथं वर बेडरूम मध्ये का आलास? मला सगळं ताईला सांगायचंय म्हणून. ताई ताई, तुझा संसार उद्ध्वस्त झाला ताई. मनीषा, आला तू? आले, आले. ते रागवले. का रे? त्याचं काय झालं, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या गाडीत बसून फिरलो ना म्हणून. फक्त तू किती मार्के काय मेवढा गाडीत बसला तेवढा रागवायला काय झाला? तो एक वेड्यासारखं बडबडतो आणि तो मूर्खासारखं काय ऐकतेस त्याचा? मी बेटा आणि तिथे बसली. त्याला धाव पाय नुसता. जाऊ दे रे, हापिसात काहीतरी झालं असेल त्याचा राग तुझ्यावर काढताय. हो ना. तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. ते मला काय करायचं? चल चल, तुझ्यासाठी मी गरम गरम भजी